मुळे अनेक जिल्ह्यांमध्ये आपल्याला असंच चित्र दिसतंय। तिकडे परभणीमध्ये काहीसं असंच चित्र आहे। जरी परभणी महानगरपालिकेमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मतदारांनी बऱ्यापैकी कौल दिलेला असला तरी इथे मात्र जिल्हा परिषदे मात्र आपल्याला एक वेगळंच चित्र पाहायला मिळतं आहे। पंचायत समितीमध्ये वेगळंच चित्र पाहायला मिळतंय। सांगोल्यामध्ये माजी आमदार दीपक आबा साळुंखे यांचे पुत्र विजयी झालेले आहेत। उत्तम सोलापूरमधून नान्नज पीबी मधूनही महत्त्वाचा विजय हाती येतोय। वीट गटामध्ये भाजपचे उमेदवार विजयी झालेले आहेत। मावळ गणात राष्ट्रवादीची सत्ता आलेली आहे। 10 जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झालेले आहेत। त्यामुळे आपण काही महत्त्वाची आकडेवारी पाहतोय। 731 जागांचं सध्या काय चित्र आहे हे आपण पाहतोय। 177 जागांवरती भाजपला विजय मिळताना दिसतोय। शिवसेना 110 जागांवर, राष्ट्रवादी 97, काँग्रेस 42, ठाकरे सेना 25, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट 15 आणि इतर पक्ष केवळ 26 जागांवरती विजयी झालेत। त्यामुळे पुन्हा एकदा या निवडणुकांमध्ये सुद्धा भाजप राज्यातला एक सगळ्यात मुख्य आणि मोठा पक्ष म्हणून समोर येताना आपल्याला पाहायला मिळतोय। निवडणूक कोणतीही असो, भाजप कायमच त्या निवडणुकांना सामोरं जाण्यासाठी तयार है हम या नोटवरती पाहायला मिळालेला आहे। आणि या निवडणुकांमध्ये सुद्धा दिसतंय अश्विनी गणेश चिवटे वीट गटातून विजयी झालेले आहेत, तर मावळ गणात राष्ट्रवादीची सत्ता आली आहे। 10 जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झालेत। आटपाडी करगणी गटातून राष्ट्रवादीचे विनायक मसाळ विजयी झालेत। पिंपळगाव गटातून रोहिणी अर्जुन आबिटकर या विजयी झालेल्या आहेत। हातखंबा गटातून शिवसेनेचे सुयोग कांबळे हे 300 मतांनी विजयी झालेत। फुलंब्री वडोद बाजार गटातून भाजपचे गोपाल वाघ विजयी झालेले आहेत। तर धाराशिवच्या 13 जिल्हा परिषद गटामध्ये अर्चना पाटील यांचा विजय झालाय। रत्नागिरीतली ही दृश्य आहेत। जोरदार जल्लोष केला जातोय। उदय सामंत यांनी आपला गड राखलेला आहे, कारण का सर्वाधिक जागा तिकडे शिवसेनेला मिळाल्यात आणि अवघ्या काही जागांवरती विजय मिळवणं बाकी आहे। 4 जागांपासून 4 जागा दूर आहे महायुती रत्नागिरीमध्ये बहुमतापासून। त्यामुळे रत्नागिरीत नेमकं काय होतं याचीही उत्सुकता आहे। करमाळा वीट गटात भाजपचे उमेदवार अश्विनी गणेश चिवटे विजयी झालेले आहेत। हे आपण अपडेट पाहतोय। मावळ गणात राष्ट्रवादीची सत्ता आली आहे। 10 जागांवरती राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झालेत। आटपाडी करगणी गटातून राष्ट्रवादीचे विनायक मासाळ विजयी झालेत। पिंपळगाव गटातून रोहिणी अर्जुन आबिटकर या विजयी झालेल्या आहेत, तर हातखंबा गटातून शिवसेनेचे सुयोग कांबळे हे 300 मतांनी विजयी झालेत। आणि आता जसजसे निकाल हाती येत आहेत, पेढे वाटले जात आहेत, गुलाल उधळले जात आहेत आणि आनंद साजरा केला जातोय। महायुतीचा विचार केला तर माधवी जरी विजय मिळत असला तरी सुद्धा एक खूप जवळचा सहकारी आणि राज्यातला धुरंधर नेता गमावल्याची किनार देखील याला आहे। माधवी, कोल्हापूरचे अपडेट घेऊया। आपण काही महत्त्वाचे अपडेट पाहतोय, महत्त्वाचे निकाल पाहतोय ग्राफिक्सच्या माध्यमातून। कोल्हापूरमध्ये नेमकं काय चित्र आपण पाहतोय। भाजप 10 जागांवर विजयी होताना दिसते। एकूण जागा आहेत 68। शिवसेनेची 8 जागांवर सरशी झालेली आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीची 10 जागांवर सरशी झाली आहे। काँग्रेस 13 जागा, ठाकरेंच्या शिवसेनेच्या 2 जागा, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला कोल्हापूरमध्ये भोपळाही फोडता आलेला नाहीये, तर इतर 5 जागांवर विजय झालेत। कोल्हापूरचं चित्र काहीसं महाविकास आघाडीसाठी आश्वासक आहे किंवा त्यांच्या दृष्टीने सकारात्मक आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण भाजप 10 जागा, शिवसेना 8 आणि राष्ट्रवादी 10 जागा। मात्र इथे काँग्रेसनं बऱ्यापैकी जास्त जागा जिंकलेल्या आहेत, म्हणजे जवळपास 13 जागांवर त्यांचा विजय झाला। त्यामुळे सतेज पाटील यांच्या दृष्टीने हे सकारात्मक चित्र आहे। महानगरपालिकेमध्ये आपल्याला असंच काहीसं चित्र दिसलेलं होतं, मात्र तरी महायुती म्हणून ते लढल्यामुळे, म्हणजे भाजप आणि शिवसेनेनं एकत्रित निवडणूक लढवल्यामुळे आता त्यांची सत्ता महापालिकेवर पाहायला मिळते। आता त्याचीच कुठेतरी पुनरावृत्ती कोल्हापूरमध्ये होऊ शकते। मात्र सतेज पाटील यांनी देखील त्यांची पूर्णपणे ताकद पणाला लावलेली होती आणि आपल्याला दिसते की 13 जागा त्यांच्या निवडून आलेल्या आहेत, तर राष्ट्रवादीच्या 10 जागा निवडून आलेल्या आहेत। तर सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आडेलीमधून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष हे पराभूत झालेले आहेत, तर करंजे गटाच्या सेनेच्या सई शिंदे या विजयी झालेल्या आहेत। साताऱ्याचं नेमकं काय चित्र आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। खरं तर साताऱ्यामध्ये महायुतीनं मोठी मुसंडी मारलेली आहे, मोठा विजय मिळवलेला आहे। मात्र महाविकास आघाडीचा दारुण पराभव साताऱ्यामध्ये झालेला आहे। भाजपनं 32 जागांवर साताऱ्यामध्ये विजय मिळवलाय। 65 पैकी 32 जागा एकट्या भाजपने जिंकल्या। 10 जागा शिवसेना, अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं साताऱ्यामध्ये मोठं यश मिळवलेलं आहे। 17 जागी त्यांचे उमेदवार विजयी झालेत। काँग्रेस असो, ठाकरेंची शिवसेना असो की अगदी शरद पवारांची राष्ट्रवादी असो, या महाविकास आघाडीमधल्या 3ही घटक पक्षांना साताऱ्यामध्ये भोपळाही फोडता आलेला नाहीये, त्यामुळे त्यांचा दारुण पराभव म्हणावा लागेल। आणि दुसरीकडे साताऱ्यामध्ये भाजप आणि राष्ट्रवादीनं आणि त्यासोबतच शिवसेनेनं मोठी मुसंडी मारलेली आहे। सांगलीच्या करंजे गणामधून सेनेचे पांडुरंग खोत विजयी झालेले आहेत। सिंधुदुर्गच्या
आडेली गटामधून ठाकरेंच्या शिवसेनेच्या विजय नाईक हे विजयी झालेले आहेत आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष हे आडेली गटातून पराभूत होताना दिसतात। त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातही भाजपनं जोरदार मुसंडी मारली। नितेश राणे आणि त्यासोबतच नारायण राणे यांचा हा मोठा विजय मानला जातोय। कोकणाचा आपण विचार करतोय, कोकणामध्ये भाजप शिवसेना बऱ्यापैकी मुसंडी मारताना आपल्याला दिसते आणि त्याच कोकण पट्टीला लागून असलेला पश्चिम महाराष्ट्रासारखा जिल्हा, जो पश्चिम महाराष्ट्राचा जिल्हा किंवा पश्चिम महाराष्ट्र हा भाग राष्ट्रवादीच्या राजकारणासाठी प्रसिद्ध आहे। पण त्याच पश्चिम महाराष्ट्रातले दोन महत्त्वाचे जिल्हे सातारा आणि कोल्हापूर, इकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीला भोपळाही फोडता आलेला नाहीये, 0 जागा आहेत। त्यामुळे एक अत्यंत विचार करण्यासारखी गोष्ट आहे। धाराशिव मधला आपण विजय पाहतोय। जिल्हा परिषद अणदूर गट जितेंद्र कानडे ठाकरेंच्या शिवसेनेचे विजयी झालेले आहेत। पुणे जिल्हा परिषद पारगाव जरकारावाडी विवेक वळसे पाटील राष्ट्रवादीचे विजयी झालेले आहेत। मोहिनी खोत भाजपच्या विजयी झाल्या आहेत सांगली जिल्हा परिषद बागणीमधून। धाराशिव जिल्हा परिषद तेर अर्चना पाटील भाजपच्या विजयी झालेल्या आहेत।